परभणी जिल्ह्यातील झिरो फाटा येथील एका खासगी निवासी शाळेत विद्यार्थ्यांची ट्रान्सफर सर्टिफिकेट मागितल्याच्या किरकोळ कारणावरून एका पालकाला बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती। या धक्कादायक प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे। ही घटना घडल्यानंतर संस्था चालकासह एका व्यक्तीवर पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र आरोपी तेव्हापासून फरार होते। आज सकाळी 9च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने झिरो फाटा येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले। अटक केल्यानंतर आरोपीला माणवत पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले। त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला परभणी येथे नेण्यात आले। माणवत पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी या कारवाईत मोलाचं सहकार्य केले। या घटनेमुळे खासगी शाळांमधील मनमानी कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। प्रतिनिधी भैयासाहेब गायकवाड, NTV न्यूज मराठी, माणवत, परभणी।